तर आज आम्ही चाललो होतो कुठे ते सांगते मी तुम्हाला पुढे. मला बरेच लोक बोलले की तुम्ही बिट्टूचं जावड काढलं नाही का. तसं तर मामाच्या हातनं जावडाचा जे कार्यक्रम असतो तो आम्ही आई असतानाच करून घेतला होता. पण आता आम्ही चाललो होतो तिरुपतीला. बिट्टूचे बाबा बिट्टूसाठी बोलले होते, त्यामुळे आम्हाला जावड हे तिरुपतीला जाऊनच काढायचं होतं. तर त्यासाठी आम्ही निघालो होतो तिरुपतीला. स्टेशनवरती आम्ही आलो होतो. आमची ट्रेन होती 8:15ची, पण आम्हाला मेसेज आलेला होता की 1 तास ट्रेन आमची लेट असेल. पण ही ट्रेन 1 तास नाही तर चक्क 3 तास लेट होती आणि ट्रेन आली होती ही 11:15ला. 8:15ची ट्रेन आली होती 11:15ला. तुम्ही विचार करा आम्ही 3 तास काय केलं असेल स्टेशनवरती. आणि बिट्टू त्यामध्ये इतका किरकिर करत होता की गरमीमुळे ऑब्वियसली लहान आहे तो, त्याला थोडी ना काही ह्या गोष्टी समजतात. आणि ट्रेन तर असली घाण होती ना. माझ्या आप्पाजीच्या काळातली ही ट्रेन असेल की तेव्हापासून तिला अपडेटच केलं नाही आहे. AC पण इतका थर्ड क्लास होता. इतके तिकीट घेतात पण इतक्या घाणेरड्या सर्व्हिस आहे. आपलं इतकं घाणेरडं गव्हर्नमेंट आहे ना. हा माझा व्हिडिओ जो आहे हा रेल्वे मंत्रीला खरंच पाठवून द्या. त्याला समजेल तरी की काय कंडिशन आहे पॅसेंजरची. ना टाईम मॅनेजमेंट, ना त्या ट्रेनमधला AC नीट, ना